फक्त 1 रुपयाचा शॅम्पू वापरून एका शेतकऱ्याने घेतलं तब्बल 10 पट उत्पन्न. एक गरीब शेतकऱ्याचा असा अजब शोध ज्यामुळे त्याला थेट अमेरिकेतून मिळालं मोठं बक्षीस. होय, तुमचा विश्वास बसणार नाही, पण फक्त 1 रुपयाचा शॅम्पू जो तुमचं कोणत्याही पिकाचं उत्पन्न 10 पटीनं वाढवू शकतो हे सिद्ध झालंय जेव्हा खुद्द अमेरिकन शास्त्रज्ञांनी या भारतीय शेतकऱ्याच्या प्रयोगाचा अभ्यास केला. ही कहाणी आहे अशा एका शेतकऱ्याची ज्याची परिस्थिती अत्यंत गरीब होती. तो दरवर्षी वेगवेगळी पिकं घ्यायचा, कधी टोमॅटो, कधी कांदा, तर कधी ऊस. पण प्रत्येक पिकामध्ये त्याचं उत्पन्न घटायचं, साधा खर्चही निघत नसायचा. पण अचानक एका रात्री त्या शेतकऱ्याने असा प्रयोग करायचं ठरवलं. तो जर फेल गेला असता तर त्याचं आयुष्याचं वाटोळं झालं असतं, पण तो जर सक्सेस झाला असता तर उत्पन्न 10 पट वाढलं असतं. पण त्या शेतकऱ्याने धाडस केलं. त्याने 1 रुपयाच्या शॅम्पूचा असा भन्नाट वापर केला की चमत्कार झाला. त्याचं उत्पन्न 10 पटीनं वाढलं. ही बातमी थेट अमेरिकेत पोहोचली. काही मोठ्या कंपन्यांनी त्याला बोलावून घेतलं. त्या म्हणाल्या, हा फॉर्म्युला आम्हाला विक, आम्ही तुला करोडो रुपये देऊ. पण त्या शेतकऱ्याने तो पैसा नाकारला. तो म्हणाला, मी गरीब शेतकरी आहे, माझ्यासारख्या इतर गरीब शेतकऱ्याला हा फॉर्म्युला मी मोफत सांगणार आहे, पण विकणार नाही. मग नेमकं काय आहे तो फॉर्म्युला? 1 रुपयाचा शॅम्पू शेतीत वापरायचा तरी कसा? 1 रुपयाचा शॅम्पू वापरून कोणत्याही पिकाचं उत्पन्न 10 पट कसं होतंय? अमेरिकेतल्या शास्त्रज्ञांनी या शेतकऱ्याला काय बक्षीस दिलंय? चला जाणून घेऊया या प्रयोगाची संपूर्ण सविस्तर माहिती. शेतकऱ्याचा चमत्कार. 1 रुपयाच्या शॅम्पूत कोणत्याही पिकाचं उत्पन्न होणार 10 पट. तुम्ही ऐकलंय ते एकदम खरं आहे. तुमच्या खिशात जर 1 रुपया असेल तर तो तुमच्या शेतीचं भविष्य बदलू शकतो, तुम्हाला मालामाल करू शकतो. कारण एका गरीब शेतकऱ्याचा प्रयोग यशस्वी झाला आणि ज्याची दखल अमेरिकेने घेतली. एक असा शेतकरी जो अतिशय नैराश्यत होता. त्याचं जीवन जवळपास तो संपवणारच होता. प्रत्येक वेळा त्याचं उत्पादन घटायचं, वेगवेगळ्या किडी पडायच्या, खर्चही निघत नसायचा. पण अचानक त्याने एक प्रयोग केला ज्यामुळे त्याचं आयुष्य बदललं. ही गोष्ट आहे महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात राहणाऱ्या सदाशिव नावाच्या शेतकऱ्याची. सदाशिव हा तसा कष्टाळू आणि हाडाचा शेतकरी होता. त्याच्याकडे वडिलोपार्जित जमीन होती, विहिरीत पाणी होतं आणि मनात अपार कष्ट करण्याची तयारी होती. पण म्हणतात ना, नशिबाची साथ नसेल तर हातात सोन्याचंही माती होतं. तसंच काहीसं सदाशिवच्या बाबतीत घडत होतं. सदाशिव नेहमी वेगवेगळे पिकं घ्यायचा. सदाशिवला सुरुवातीने त्याने महत्वाचे टोमॅटोच्या पिकाची लागवड केली होती. त्यासाठी त्याने अहोरात्र कष्ट घेतले, पिकाला पाणी दिलं, खतं दिली. पीक जोमानं आलं. सदाशिवला वाटलं टोमॅटोला चांगला भाव मिळेल, आपलं सोनं होईल. पण झालं भलतंच. ज्यावेळी टोमॅटो तोडणीला आले त्यावेळी मार्केटमध्ये भाव तर प्रचंड होता, पण सदाशिवच्या नशिबात वेगळंच लिहिलं होतं. त्याच्या टोमॅटोवर अचानक एक अशा प्रकारची कीड प्रसरली, अशी बुरशी आली की डोळ्यात दखत उभं पीक करपून गेलं. हातात तोंडाशी आलेला घास हिरावला गेला. ज्या टोमॅटोतून त्याला लाखो रुपये मिळणार होते तिथे त्याचा औषधाचा खर्चही नाही निघाला. तरी सदाशिव खचला नाही. त्याने पुन्हा उमेदीने दुसऱ्या हंगामात कांदा लावण्याचा निर्णय घेतला. यावेळी तरी नशीब साथ देईल अशा आशेवर त्याने घरातलं थोडंफार सोनं गहाण ठेवलं, बियाणं आणलं, कांदा लावला. कांदा छान उगवला, पण पुन्हा निसर्गाचा कोप झाला आणि त्यात भरातभर म्हणून पिकावर पडणाऱ्या रोगांनी कांद्याची वाढच खुंटली. कांदा जमिनीत सडू लागला. बाजारात नेला तर कवडीमोल भाव. सदाशिव पूर्णपणे कोलमंडून गेला. काही गावकरी त्याला सल्ला देऊ लागले, अरे सदाशिव, तू ऊस लाव, ऊसाला काही धोका नसतो. प्रत्येक वेळी तो लोकांच्या सल्ल्याहून पिकं बदलायचा, पण प्रत्येक वेळा त्याला तीच निराशा यायची. पण त्याला माहिती नव्हतं त्याचं पूर्ण ते अवसान गळालं होतं. पण त्याला माहिती नव्हतं पुढील 15 दिवसात तो असा प्रयोग करणार होता, ते असं धाडस करणार होता की ज्यामुळे सदाशिवचं नाव अमेरिकेत पोहोचणार होतं. 1 रुपयाच्या शॅम्पूत तो 10 पटीचं उत्पन्न काढणार होता. त्याला कल्पना नव्हती, पण निराशेनेच कुठेतरी आशा दिसत असते. अगदी तसंच झालं. तिसऱ्या वेळी त्यांनी ऊस लावण्याचा प्रयत्न केला. लोकांच्या सांगण्यावरून त्याचा तो शेवटचा प्रश्न होता. ऊस लावला. दुर्दैव काही त्याची पाठ सोडायला तयार नव्हतं. ऊसावर लोकरी माव्याचा आणि हुमणीचा प्रादुर्भाव झाला. हिवरागार ऊस वाळून पिवळा पडला. औषधांवर हजारो रुपये खर्च केले, पण ऊस काही वाचला नाही. आता सदाशिवची परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती. घरात खायला दाणा नव्हता, डोक्यावर कर्जाचा डोंगर, सावकार पैशासाठी तगादा लावत होता. घरात त्याची बायको लक्ष्मी, जी कधी काळी सुखात नांदत होती, आज ती संसाराचा गाडा हाकताना थकून गेली होती. त्याच्या मुलाची शाळेची फी भरली नाही म्हणून शाळेतून तगादा सुरू झाला होता.
होता. मुलगा घरी येऊन रडायचा, बाबा मला शाळेत जाऊ देणार नाही. हे ऐकून सदाशिवचा हा जीव तिळतिळ तुटायचा. त्याची लाडकी बहीण जिचं लग्न ठरलं होतं पण लग्नासाठी पैसे नसल्यामुळे ते लग्न मोडण्याच्या वाटेवर होतं. आई वडिलांचं म्हातारपण, त्यात त्यांचं आजारपण, औषधाला पैसे नव्हते. सगळीकडून दुःखाचा डोंगर आता सदाशिववर येत होता. करावं तर काय करावं, शेती केल्याशिवाय गत्यंतर नव्हतं. त्याला एकदा तर वाटलं शहरात जावं आणि काहीतरी नोकरी करावी, पण इतकी मोठी शेती सोडून जायचं कुठे, शेतीतूनच आपल्याला काहीतरी करावं लागेल असा त्याच्या मनात आता विचार पक्का झाला होता. त्याला समजलं होतं की पीक आपण घेतोय, प्रचंड मेहनत करतोय, पण चूक होते. कुठे चूक होते हे त्याला समजत होतं. पिकामध्ये चूक नाहीये तर आपल्या पद्धतीमध्ये चूक आहे, आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये काहीतरी चूक आहे हे त्याला समजलं होतं. एके दिवशी रात्री सदाशिव अत्यंत बेचैन झाला होता. डोकं शांत करण्यासाठी तो रात्रीच आंघोळीला उठला. तिथे कोपऱ्यात त्याला एक गोष्ट दिसली आणि त्याच गोष्टीमुळे सदाशिवचं जीवन बदलणार होतं आणि संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांना एक भयानक उपाय मिळणार होता, ज्यामुळे प्रत्येकाचं उत्पन्न 10 पट होणार होतं. त्याने काय केलं, तो आंघोळ करायला गेला त्यावेळेस त्याच्या मुलीने वापरून फेकून दिलेली एक शॅम्पूची रिकामी पुडी दिसली. सदाशिवने ती हातात घेतली. त्यावर लिहिलं होतं, केसांना मुळापासून स्वच्छ करतो आणि पोषण देतो शॅम्पू, असं त्याच्यावर लिहिलेलं होतं. सदाशिवना डोक्यात एक वीज चमकली. त्यांनी विचार केला, जर हा शॅम्पू केसावरची चिकट घाण आणि धूळ काढू शकतो तर माझ्या पिकाच्या पानावर बसलेली धूळ आहे, जी कीड लपून बसली आहे, ती का काढू शकणार नाही. आणि सकाळीच त्याने ठरवलं. रात्रभर त्याला शॅम्पूची स्वप्न पडत होती. त्याला आता तो असा प्रयोग करणार होता जो शेतीच्या इतिहासात भारतात कुणी केला नव्हता. तो अतिशय धाडस करणार होता. पण रात्रभर त्याने त्याच्यावर विचार केला. प्रचंड स्वप्न त्याला त्याचेच पडत होते. आता शॅम्पूचा प्रयोग करण्याआधी त्याला 2 मिनिटं असं वाटलं की त्याचा एक मित्र होता. तो मित्राने BSc ॲग्री केलेलं होतं आणि तो एका चांगल्या कंपनीत, खत औषधाच्या कंपनीमध्ये कामाला होता. त्याला वाटलं होतं की हा प्रयोग करण्याआधी आपण त्याला विचारावं, पण तो म्हणाला जाऊ द्या, तो आपली टिंगल करेल. म्हणून सदाशिवनं मागं वळून बघितलं नाही. त्यात बाजारात गेला, साधे क्लिनिक प्लस आणि इतर 1-1 रुपयाचे शॅम्पूचे पाऊच आणले आणि त्याने फवाऱ्याच्या पाण्यामध्ये एका विशेष प्रमाणात या शॅम्पूचे हे टाकलं आणि आता यावेळेस त्याने टोमॅटो आणि मिरची टाकलेली होती आणि त्या मिरचीवर त्याने टोमॅटो आणि याच्यावर त्याची फवारणी देखील त्याने केली. काही टोमॅटोवर फवारा केला, काही मिरचीवर त्याने पहिला फवारा केला. गावातल्या लोकांनी जेव्हा त्याला शॅम्पू कालवताना पाहिलं होतं तेव्हा ते पोट धरून हसले होते. बघा, सदाशिव आता पिकांचे केस धुणार आहे अशी कुजबूज सुरू झाली होती. पण सदाशिवनं कानावर हात ठेवले आणि आपलं काम केलं. कोणालाच माहिती नव्हतं या शॅम्पूमुळे काय होणार आहे. शॅम्पूतून जो चमत्कार होणार होता तो तब्बल अमेरिकेत जाऊन पुन्हा भारतामध्ये येणार होता याची कल्पनाच कोणाला नव्हती. आणि 4 ते 5 दिवस झाले आणि मग जो चमत्कार घडला तो पाहण्यासाठी अख्खं गाव लोटलं. फवारणी केल्यानंतर तब्बल 5 दिवसातच सदाशिवचं शेत असं पालटलं की जणू जादूच झाली. पिकाच्या पानावरची सगळी धूळ निघून गेली. पानं आरशासारखी चमकू लागली. पानांचा जोम वाढला, ती अधिक हिरवीगार झाली. पानाखाली लपलेले थ्रिप्स, मावा आणि बारीक किडे यांचा नायनाट झाला. जे पीक मरणसन्न अवस्थेत होतं ते आता जोमानं वाढू लागलं. फुलांची गळती थांबली, फळांचा आकार वाढला आणि फळांना एक वेगळी चकाकी आली. जेव्हा पीक काढणीला आलं तेव्हा सदाशिवला त्याच्या उत्पन्नातलं विक्रमी उत्पादन मिळालं. जिथे लोक एकरी 10 टन काढत होते तिथे सदाशिवला 25 ते 30 टनाचं उत्पन्न मिळालं होतं. आणि विशेष म्हणजे बाजारात त्याच्या मालाची क्वालिटी बघून व्यापाऱ्यांनी तर त्याला सगळ्यात जास्त भाव दिला होता. काही व्यापाऱ्यांनी तर कायम तूच आम्हाला तुझा माल देत जा अशी माहिती देखील दिली होती. आणि याच एका हंगामात सदाशिवनं इतका पैसा कमावला की त्याचं कर्ज देखील फिटलं. ही बातमी पाहता पाहता वाऱ्यावर पसरली. शेतकऱ्यातील सदाशिवच्या शेतातला हा शॅम्पू पॅटर्न पाहण्यासाठी शेजारच्या तालुक्यातून लोक येऊ लागले. 1 रुपयाचा जुगाड हळूहळू महाराष्ट्रात गेला, नंतर देशात पसरला. ज्या संशोधनासाठी करोडो रुपये खर्च होतात ते संशोधन एका साध्या शेतकऱ्याने आपल्या निरीक्षणातून सिद्ध करून दाखवलं. या कार्याची दखल घेऊन सदाशिवला मोठा पुरस्कार देखील देण्यात आला. जेव्हा ही माहिती अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ कोलोरॅडोच्या निदर्शनास आली तेव्हा त्यांनी त्याचं वैज्ञानिक कारण सांगितलं. शॅम्पूचा फवारा पाण्यावर मारल्यामुळे एक प्रकारचा जो थर आहे, पानावर असणारी धूळ जी आहे तेलकटपणा निघून जातो आणि ज्यामुळे पानांची प्रकाश संश्लेषण प्रक्रिया जोमानं होते. झाड स्वतःचं अन्न जास्त तयार करतं, ज्यामुळे फळांची साईज, चव वाढते. शॅम्पूच्या वासन आणि गुणधर्मानं थ्रिप्स आणि कोळी यासारख्या किडींचा श्वास गुदमरतो आणि मरतात. त्यामुळे शॅम्पूचा उपाय हा नक्कीच जबरदस्त असतो, याच्यावरून सिद्ध झालं. तुम्ही कोणताही 1 रुपयाचा शॅम्पू जर तुम्ही 200 लिटर पाण्याचा ड्रम भरून फवारणी करत असाल तर त्यामध्ये 40 ते 50 शॅम्पूच्या पुड्या तुम्ही टाकू शकता. किंवा एका एकरासाठी 400 मिली शॅम्पू वापरला गेला पाहिजे, त्यापेक्षा जास्त वापरू नका असं त्याने सांगितलं आहे. याच्यामध्ये सावधानगिरी बाळगायची. पहा, अति तिथे माती. शॅम्पूचा अति वापर करू नका. जास्त शॅम्पू झाला तर पानावर डाग पडतील, पानं करपू शकतात. त्यामुळे तुम्ही जर एखादे महागडे कीटकनाशक किंवा बुरशीनाशक मारणार असाल तर त्याच्या 8 ते 10
दिवस आधी हा शॅम्पूचा स्प्रे घ्या, त्यामुळे पानं स्वच्छ होतील आणि त्यानंतर तुम्ही ते औषध मारा, त्याचा रिझल्ट दुप्पट येईल. कारण की शॅम्पू हे उत्तम स्टिकरचं काम करतं. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, सदाशिवप्रमाणेच तुम्ही हा प्रयोग करून पहा. आधी छोट्या जागेवर ट्राय करा, रिझल्ट पहा, तुमचा खर्च वाचेल आणि उत्पन्न वाढेल. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि तुम्ही हा प्रयोग करणार आहात का, हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, प्रत्येक शेतकरी ग्रुपवर हा शेअर करा, जेणेकरून आणखी एक सदाशिवचं आयुष्य बदलेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयात. तोपर्यंत राम राम.